बी ए भाग 1 सेमिस्टर 1 अर्थशास्त्राच्या विविध संकल्पना हे चॅप्टर आपण शिकत आहोत. यापूर्वीसुद्धा या चॅप्टरचे 2 लेक्चर झालेले आहेत, ज्यामध्ये आपण अर्थशास्त्राच्या वेगवेगळ्या दृष्टिकोन आधारित व्याख्या शिकलेल्या आहेत. यामध्ये पहिली ॲडम स्मिथ यांची व्याख्या शिकली, जी संपत्तीच्या दृष्टिकोन आधारित व्याख्या होती. दुसरी डॉक्टर मार्शल यांची कल्याणाच्या दृष्टीने आधारित व्याख्या आपण शिकलेली आहे. आणि आता ही दुर्मिळतेच्या दृष्टीने आधारित व्याख्या आपल्याला शिकायची, जी की लिओनेल चार्ल्स रॉबिन्स यांनी मांडलेली आहे. रॉबिन यांनी या व्याख्येमध्ये साध्य आणि साधने या 2 गोष्टींवर विशेष करून फोकस केलेला आहे. त्या गोष्टी त्यांनी महत्त्वाच्या मानलेल्या आहेत. लिओनेल चार्ल्स रॉबिन्स यांना द लॉर्ड रॉबिन्ससुद्धा म्हणतात. त्यांचा जन्म 22 नोव्हेंबर 1898ला झाला, तर मृत्यू 15 मे 1984ला झालेला आहे. ते एक ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ होते. त्यांचा जन्म दक्षिण पूर्व इंग्लंडमध्ये झालेला आहे. ते नंतरच्या काळामध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमीमध्ये प्रोफेसर तसेच विभाग प्रमुख म्हणून सुद्धा ते कार्य केले. उच्च शिक्षा आयोगाचे ते इंग्लंडमध्ये अध्यक्षसुद्धा राहिलेले आहेत. आणि त्यांच्या कार्यकाळामध्ये शिक्षणाला, उच्च शिक्षणाला एक नवी दिशा देण्याचं काम रॉबिन्स यांनी केलेलं आहे. आणि म्हणून रॉबिन्स यांचं खूप सगळं वेगळ्या विषयावर त्यांची कमांड होती. वेगवेगळे विषय त्यांना आवडत होते, पण त्या सगळ्यामध्ये त्यांना अर्थशास्त्र हा विषय खूप आवडायचा. आणि ज्यामध्ये त्यांचं खूप सगळं लिखाण लेखाच्या माध्यमातून असेल किंवा विविध ग्रंथाच्या माध्यमातून असेल, त्यांनी केलेलं आहे. त्यांच्या प्रमुख ग्रंथांमध्ये द नेचर अँड सिग्नेचर ऑफ इकॉनॉमिक्स 1932ला त्यांनी हा ग्रंथ लिहिला. आणि दुसरा ग्रंथ त्यांचा होता द इकॉनॉमिक पॉलिसी थेअरी ऑफ क्लासिकल इकॉनॉमिक्स. हे 2 ग्रंथ त्यांचे खूप प्रसिद्ध होते, की ज्यामध्ये त्यांनी अर्थशास्त्रासंदर्भातल्या वेगवेगळ्या संकल्पना मांडलेल्या आहेत. त्यांचा द नेचर्स अँड सिग्निफिकेशन ऑफ इकॉनॉमिक्स ह्या आपल्या ग्रंथात दुर्मिळतेच्या दृष्टीने आधारित व्याख्या अर्थशास्त्रासंदर्भातील त्यांनी मांडलेली आहे. दुर्मिळता, त्यांच्यामध्ये साधनंही दुर्मिळ असतात, आपल्या गरजा मात्र ह्या अमर्याद असतात. आणि म्हणून अमर्यादच्या गरजा येतात त्या भागवण्यासाठी आपल्याकडे मोजकीच साधनं उपलब्ध असतात. आणि त्यांचा मेळ कसा घालायचा या दृष्टीने मानवाला अनेक प्रकारचे प्रयत्न करावे लागतात. त्या सगळ्या प्रयत्नांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र होय, असं रॉबिन्स म्हणत. रॉबिन्स यांचं लिखाण निश्चितच वेगळ्या कालखंडामध्ये झालेलं आहे, पण खऱ्या अर्थानं त्यांनी 1932ला जो नेचर्स अँड सिग्नेचर ऑफ इकॉनॉमिक्स नावाचा ग्रंथ लिहिला. साधारण तो काळ महामंदीचा होता. या महामंदीच्या काळामधून जगाला बाहेर कसं काढायचं, किंवा जे काही अनेक उद्योगधंदे डबघाईस आले होते, या सगळ्या उद्योगधंद्याला पुन्हा कसं उभं करायचं, या संदर्भातलं खूप सगळं लिखाण त्यांनी आपल्या ग्रंथाच्या माध्यमातून केलेलं आहे. कारण 1930-32 हा काळ साधारणतः दुसऱ्या महायुद्धाची चाहूल लागली होती. ज्या नंतरच्या काळात पाहतो की 1942चं दुसरं महायुद्ध झालं होतं. म्हणजे जागतिक युद्ध होणार होतं. आणि जेव्हा युद्ध परिस्थिती असते किंवा युद्धाच्या अगोदरची एखादी पार्श्वभूमी निर्माण होत असते, अशावेळी मार्केटमध्ये जाऊन कोणीही वस्तू विकत घ्यायला तयार नसते. मार्केटमध्ये मंदी आलेली असते. आणि यामध्ये खऱ्या अर्थानं जागतिक पातळीवरच जागतिक अर्थव्यवस्थेतून खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं, किंवा जागतिक लेवलला एक मोठी समस्या निर्माण झाली होती. यावर मार्ग काढण्यासाठी अनेक अर्थशास्त्रज्ञांनी आपले लेख, आपले लिखाण, आपले सिद्धांत मांडले, ज्यामध्ये केन्स असतील किंवा रॉबिन्स असतील याचं नाव मुख्यत्वे करून घेतलं जाते. कारण जगाला एक नवी उभारी, नवी दिशा देण्याचं काम यांच्या पुस्तकाच्या माध्यमातून, यांच्या ग्रंथाच्या माध्यमातून झालेलं आहे. आणि म्हणून यांचं लिखाण हे अत्यंत महत्त्वाचं आजही गणले जाते. असे द लॉर्ड्स रॉबिन्स, ज्यांची आपण
दुर्मिळतेच्या दृष्टीने आधारित व्याख्या आपण शिकणार आहोत. रॉबिन्स यांच्या अर्थशास्त्रावरील व्याख्या. तर बघा, रॉबिन्स काय म्हणतात की अर्थशास्त्र हे साध्य व विकल्पाने विविध उपयोगात येणारी दुर्मिळ साधने यांचा मेळ घालण्याच्या दृष्टीने केलेल्या मानवी व्यवहारांचा अभ्यास करणारे शास्त्र होय. अर्थशास्त्र हे साध्य म्हणजे जी साधनं आहेत आणि विकल्पाने विविध उपयोगात येणारी दुर्मिळ साधने. साध्य म्हणजे गरजा आणि साधने म्हणजे त्या गरजा पूर्ण करण्याचे माध्यम किंवा साधने असं आपण त्याला म्हणतो. या जे दुर्मिळ साधनं आहेत आणि ज्या गरजा अमर्यादित आहेत, या अमर्याद गरजाचा पाठलाग दुर्मिळ साधने करत असतात. आणि खऱ्या अर्थानं गरजा ह्या अमर्याद असल्यामुळे, अनंत असल्यामुळे तुटपुंजा साधनाच्या माध्यमातून आपल्या गरजा कशा पूर्ण करायच्या यासाठी प्रत्येक व्यक्तीलाच आपापल्या परीने त्याची कसरत करावी लागते, त्याची तडजोड करावी लागते. आणि अशी तडजोड करताना व्यक्तीचा व्यवहार कसा राहतो किंवा एखादा व्यक्ती कसा वागतो त्याच्या वागणुकीचाच अभ्यास खऱ्या अर्थानं अर्थशास्त्रामध्ये केला जातो असे रॉबिन्स म्हणतात. रॉबिन्सच्या मध्ये साध्य हे दुर्मिळ असल्यामुळे तिला एक आर्थिक स्वरूप येते, कारण हे दुर्मिळ आहेत, मोजकीच आहेत. पण मानवाच्या गरजा ह्या मात्र खूप आहेत, जास्त आहेत, अमर्याद आहेत किंवा अनंत आहेत. आणि ह्या अनंत गरजा भागवायच्या असतील, साधने दुर्मिळ आहेत, तुटपुंजे आहेत, अशावेळी त्याची कसा मेळ बसवायचा, गरजा कशा पूर्ण करायचा हा प्रश्न सगळ्याच मानवासमोर पडलेला असतो. आणि म्हणून यातून मार्ग काढताना अनेक प्रकारचे प्रयत्न मानव करत असतो. जसं की तो आपल्या गरजाची शृंखला लावत असेल, म्हणजे क्रमाने की सगळ्यात आवश्यक गरज कोणती आहे ती गरज पहिल्यांदा भागवायची आणि त्यानंतरच्या गरजा हळूहळू भागवायच्या, असा प्रयत्न मानवाकडून होत असतो. आणि प्रत्येक व्यक्तीच्या गरजा ह्या भिन्न भिन्न असल्या तरीसुद्धा त्यांची क्रमवारीसुद्धा प्रत्येक व्यक्तीची भिन्न असते. एखाद्या व्यक्तीला एखादी गरज ही अत्यंत महत्त्वाची वाटते, तर दुसऱ्या व्यक्तीला सेम तीच गरज महत्त्वाची वाटत नाही. आणि त्यामुळे प्रत्येक व्यक्तीची क्रमवारी ही निश्चित किंवा बहुतेक वेळा वेगवेगळीच येण्याची शक्यता जास्त आहे. पण ज्याही गरजा आपण क्रमवारीनुसार लावलेल्या आहेत, ह्या सगळ्या गरजा पूर्ण करण्यासाठी जी काही साधनं उपलब्ध असतात ही दुर्मिळ आहेत. आणि म्हणून ही दुर्मिळ साधने आणि अमर्याद गरजा यांचा मेळ कसा घालायचा यासाठी मानव जे प्रयत्न करते त्या सगळ्या आर्थिक प्रयत्नांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र होय. दुसऱ्या भाषेत जर सांगायचं झालं, अमर्याद गरजा मर्यादित परंतु पर्यायी उपयोगाची साधनं. अमर्याद गरजा हे अमर्याद आहेत, पर्यायी पण दुर्मिळ उपयोगाची काही साधनं आहेत. यांचा मेळ घालण्याच्या दृष्टीने मानव जे प्रयत्न करतो त्या प्रयत्नांचाच अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र होय असं रॉबिन्स म्हणतात. रॉबिन्सने साध्य सांगत असताना की साध्य हे अमर्याद आहेत किंवा अनंत आहेत, अशावेळी जी काही साधनं उपलब्ध आहेत या उपलब्ध साधनाच्या आधारे प्रत्येक व्यक्ती आपलं महत्तम समाधान मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. मग यामध्ये चांगले किंवा बरे वाईटपणाला मुळीच वाव नाही की कोणती गोष्ट हानिकारक आहे, कोणती गोष्ट नैतिक आहे, कोणती गोष्ट अनैतिक आहे, या गोष्टीला अर्थशास्त्रामध्ये महत्त्व नाही. फक्त ती वस्तू खरेदी करत असताना जर आर्थिक व्यवहार होत असेल, पैशाचा व्यवहार होत असेल, तर निश्चितच त्याचा अभ्यास हा अर्थशास्त्रामध्ये केला जातो असं रॉबिन्स आपल्या व्याख्येमध्ये सांगतात. आणि म्हणून अर्थशास्त्र हे साध्य व विकल्पाने विविध उपयोगात येणारे दुर्मिळ साधने यांचा मेळ घालण्याच्या दृष्टीने केलेल्या मानवी व्यवहारांचा अभ्यास करणारे शास्त्र होय असं रॉबिन्स सांगतात. रॉबिन्स यांच्या व्याख्येतील 3 महत्त्वपूर्ण मुद्दे. या सगळ्या व्याख्येचा आपण जर अभ्यास केला तर साधारण यामधून 3 महत्त्वाचे मुद्दे समोर येतात. त्यामध्ये एक होतं, साध्य म्हणजे मानवी गरजा असून त्या अनंत आहेत. साध्य म्हणजे मानवाच्या ज्या गरजा आहेत ह्या कशा आहेत, अनंत आहेत, खूप आहेत, अमर्यादित आहेत. तीव्रतेनुसार मानवी गरजाची क्रमवारी लावता येते, पण याच्या तीव्रतेनुसार त्याच्या गरजाची तीव्रता मात्र लावता येते. कारण गरजा जरी अनेक असल्या तरी कोणती गरज अधिक महत्त्वाची आहे, कोणती समोर ढकलल्या जाऊ शकते,
अशा गरजाची शृंखला लावली जाते आणि त्यातून सगळ्यात महत्त्वाची गरज किंवा अत्यंत आवश्यक निकडीची जी गरज आहे ती अगोदर पूर्ण करण्याचा प्रयत्न व्यक्ती हा करत असतो. आणि म्हणून पहिला मुद्दा होता की साध्य म्हणजे मानवी गरजा असून त्या अनंत आहेत. तीव्रतेनुसार मानवी गरजांची क्रमवारी लावता येते. हा महत्त्वपूर्ण मुद्दा रॉबिन्स यांच्या व्याख्येमधून दिसून येतो. त्यानंतर आहे श्रम, वेळ व पैसा इत्यादी मानवी गरजा पूर्ण करणारी साधने ही दुर्मिळ असतात. बघा, श्रम, वेळ, पैसा तिन्ही कसे दुर्मिळ आहेत. इत्यादी मानवी गरजा पूर्ण करणारी साधने ही कशी आहेत तर दुर्मिळ आहेत. तुम्ही श्रम जर करत असाल तर एका वेळी फक्त तुम्ही एकच श्रम करू शकता, दुसरी सेम त्याच टायमिंगला तुम्ही दुसऱ्या ठिकाणी श्रम करू शकत नाही. वेळ, जर एखाद्या वेळी तुम्ही एखादं काम करत असाल तर त्या सेम टायमिंगला तुम्ही दुसऱ्या ठिकाणी काम करू शकत नाही. पैसाही तसाच आहे. 100ची नोट असेल तर या 100च्या नोटेमधून जर तुम्ही एखादी वस्तू विकत घेतली असेल तर त्याच 100च्या नोटेमधून तुम्ही दुसरी वस्तू विकत घेऊ शकत नाही, कारण ती एका ठिकाणी खर्च झाल्यानंतर तीच तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी वापरता येणार नाही. आणि म्हणून त्यांनी म्हटलं आहे की पर्यायी उपयोगाची साधनं, म्हणजे एखाद्या पर्यायावर तुम्ही जर ते पैसे खर्च केले असतील, ते वेळ असेल, ते श्रम असतील, ते खर्च केले असतील तर ते तुम्हाला दुसऱ्या पर्यायावर खर्च करता येणार नाहीत. आणि म्हणून श्रम, वेळ व पैसा इत्यादी मानवी गरजा पूर्ण करणारी साधने ही कशी आहेत, दुर्मिळ आहेत, कमी आहेत. त्या तुलनेत गरजा ह्या जास्त आहेत, अनंत आहेत, अमर्यादित आहेत. आणि म्हणून समोर म्हणतात म्हणजे मागणीच्या मानाने गरजा पूर्ण करणाऱ्या वस्तू दुर्मिळ असतात. म्हणजे ज्या काही मानवाच्या गरजा आहेत ह्या गरजा अमर्यादित आहेत, अनंत आहेत. आणि ही भागवणारी जी काही साधने आहेत श्रम, वेळ, पैसा ही मात्र कशा आहेत तर दुर्मिळ आहेत, कमी आहेत. त्यामुळं याचा सदुपयोग घेऊन, याचा योग्य वापर करून व्यक्तीने आपल्या गरजा पूर्ण केल्या पाहिजेत. असा महत्त्वपूर्ण मुद्दा रॉबिन्स याच्या व्याख्येतून दुसरा मुद्दा आपल्याला दिसून येतो. तिसरा मुद्दा आहे साधने ही विकल्पाने विविध उपयोगात येतात. साधने कशी आहेत साधने ही विकल्पाने विविध उपयोगात येतात व त्यामुळे त्या साधनांना आर्थिक महत्त्व प्राप्त होते. म्हणजे एखादं साधन, श्रम, वेळ, पैसा आपण जर एका ठिकाणी वापरत असाल तर तीच आपल्याला दुसऱ्या ठिकाणी त्याच सेम टायमिंगला आपण ते दुसऱ्या ठिकाणी वापरू शकत नाही. म्हणूनच हे साधन दुर्मिळ असल्यामुळंच या साधनाला आर्थिक महत्त्व प्राप्त झालेलं आहे. आर्थिक महत्त्व प्राप्त होते. साधनांचा निरनिराळ्या कार्याकरता उपयोग होतो, परंतु एका वेळी साधनाचा एकाच कार्यासाठी उपयोग होतो. जसं आपण या अगोदरही शिकलं, एखादं साधन आपण जेव्हा एका ठिकाणी वापरलं तेव्हा तेच साधन आपण दुसऱ्या ठिकाणी वापरू शकत नाही किंवा सेम टायमिंगला आपण वापरू शकत नाही. आणि म्हणून ही सगळीच साधनं आहेत ही दुर्मिळ आहेत. आणि म्हणून ही दुर्मिळ साधनं आणि मानवाच्या गरजा ज्या की अमर्याद आहेत, अनंत आहेत, ही या दुर्मिळ साधनाच्या सहाय्याने कशी भागवायची हा प्रश्न मानवासमोर पडत असतो. पण मानवासमोर पडत असताना गरीब असेल, श्रीमंत असेल, कोणत्याही व्यक्तीसाठी हा प्रश्न सारखाच आहे. श्रीमंत असतील तर त्यांच्या गरजा ह्या खूप मोठ्या आहेत, त्या तुलनेत त्यांच्याकडे पैसा कमी आहे. गरीब असेल, गरीबाच्या गरजा जर कमी असेल त्याच्या मनाने त्या जास्त आहेत आणि त्याच्याकडे उपलब्ध असलेली साधनं मात्र ही दुर्मिळ आहेत, कमी आहेत. म्हणून प्रत्येक व्यक्तीलाच हा प्रश्न पडत असतो की आपल्याकडे असलेली साधनं आणि आपल्या गरजा यांचा मेळ कसा घालायचा. आणि यासाठीच खऱ्या अर्थाने यातूनच मग आर्थिक प्रश्न निर्माण होत असतो. पण हा आर्थिक प्रश्न नुसता निर्माण होऊन भागणार नाही, तर याची सोडवणूक व्यक्ती कसा करतो, ही सोडवणूक करत असताना व्यक्तीची वागणूक कशी असते, तो कोणकोणते निर्णय घेतो, त्याचा आर्थिक व्यवहार कसा राहतो, या सगळ्या आर्थिक व्यवहारांचा अभ्यास अर्थशास्त्रामध्ये केला जातो असं रॉबिन्स म्हणतात. निश्चितच ही व्याख्या एक आजच्या परिस्थितीला लागू असलेली व्याख्या आहे. कोणत्याही व्यक्तीला, कोणत्याही देशातील असेल, कोणत्याही नागरिक असेल त्याला ही लागू होणारी व्याख्या आहे. आणि म्हणून रॉबिन्स यांची व्याख्या ही खूप प्रसिद्ध झाली, सगळ्यांनी ती मान्य केली, कारण ती आजच्या परिस्थितीवर भाष्य करणारी अशी व्याख्या होती, दुर्मिळतेच्या दृष्टिकोन आधारित व्याख्या. आणि म्हणूनच दुर्मिळतेसारखा एक महत्त्वाचा मुद्दा रॉबिन्स यांनी आपल्या व्याख्यात घेऊन आपल्या ज्या गरजा आहेत ह्या गरजा भागवण्यासाठी जी काही साधनं आहेत याचा मेळ घालण्यासाठी व्यक्तीने चांगला किंवा व्यवस्थित पर्याय कोणता आपण निवडावा आणि आपल्या गरजा कशा भागवाव्यात यासाठी व्यक्तीने चांगल्या पद्धतीनं आपले गरजा ह्या सोडवणूक कराव्या असं रॉबिन्स म्हणतात. आणि व्यक्ती गरजाची पूर्तता करत असताना त्यानं आपल्या तीव्रतेनुसार
त्या गरजाची क्रमवारी लावावी आणि त्या क्रमाने आपल्या गरजा पूर्ण कराव्या. अर्थात यातूनच मानवाचं कल्याण होणार आहे, व्यक्तीचं समाधानामध्ये वाढ होणार आहे, त्याच्या उपभोगामध्ये निश्चितच वाढ होईल असं रॉबिन्स म्हणतात. आणि म्हणूनच रॉबिन्स यांची व्याख्या ही खूप महत्त्वाची, आपल्या अर्थशास्त्राला एक वेगळ्या वळणावर नेणारी, एक वेगळ्या अभ्यासविश्वास नेणारी अशी व्याख्या आहे. ती सर्वसामान्य असेल किंवा जे अर्थशास्त्री आहेत जे नाहीत त्यांनासुद्धा समजण्यासारखी अशी सोपी सुटसुटीत व्याख्या ही रॉबिन्स यांनी मांडलेली आहे. त्यानंतर रॉबिन्सच्या व्याख्येची वैशिष्ट्ये, ही काय काय वैशिष्ट्ये या रॉबिन्स यांच्या व्याख्येची आहेत. पहिलं वैशिष्ट्य होतं व्याख्या. व्याख्या सुटसुटीत व नेमक्या शब्दात असून त्यात संदिग्धता नाही. बघा, आपण व्याख्याही शिकली, व्याख्याही सुटसुटीत होती, नेमक्या शब्दात होती, त्यात कुठेही संदिग्धता नाही. म्हणजे बघ, एखादा शब्द किंवा एखादं वाक्य आपल्याला कळलं नाही असं अजिबात नाही. त्यांनी सुटसुटीत व्याख्या मांडली की अमर्याद गरजा, मर्यादित परंतु पर्यायी उपयोगाची साधनं याचा मेळ घालण्याच्या दृष्टीने माणूस, व्यक्ती जो प्रयत्न करतो त्या प्रयत्नांचाच अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र होय. आणि ही सुटसुटीत नेमक्या शब्दात त्यांची व्याख्या असल्यामुळे ती कुठेही संदिग्ध नसल्यामुळे ती सगळ्यांनाही समजण्यास अत्यंत सोपी जाते, असं या रॉबिन्स यांच्या व्याख्येचं पहिलं वैशिष्ट्य होतं. नंबर 2 होतं, ही व्याख्या शास्त्रशुद्ध व विज्ञानवादी आहे, तशीच ती स्थलकाल निरपेक्ष आहे. बघा, ही व्याख्या शास्त्रशुद्ध आहे, शास्त्राला धरून आहे, विज्ञानवादी आहे, तशीच ती स्थलकाल निरपेक्षसुद्धा आहे. हे या रॉबिन्स यांच्या व्याख्येचं दुसरं वैशिष्ट्य आहे. तिसरं वैशिष्ट्य आहे, प्रोफेसर रॉबिन्सने आपल्या व्याख्येत भौतिक व अभौतिक अशा दोन्ही साधनांना स्थान दिले आहे. बघा, भौतिक व अभौतिक असे दोन शब्द या ठिकाणी आले आहेत. भौतिक आपण ज्याला साधारण सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर जे डोळ्याने दिसणाऱ्या वस्तू आहेत त्याला भौतिक म्हणतो, आणि ज्या डोळ्याने दिसत नाही त्याला अभौतिक आपण असं ढोबळमानाने म्हणतो. रॉबिन्स यांनी आपल्या व्याख्येत भौतिक आणि अभौतिक अशा दोन्ही साधनांना स्थान दिलेलं आहे, की भौतिक जे आपल्याला डोळ्याने दिसतात आणि अभौतिक जे डोळ्याने दिसत नाही अशा सगळ्या साधनांचा उल्लेख रॉबिन्स यांनी आपल्या व्याख्येमध्ये केलेला आहे. नंबर 4 होतं, अर्थशास्त्रात साध्य किंवा साधने यांच्या बरे वाईटपणाला मुळीच वाव नाही. साध्य किंवा साधने म्हणजे गरजा असतील तुमच्या किंवा ती गरजा भागवणारी जी काही दुर्मिळ तुमची साधनं असतील यांच्या बरे वाईटपणाला मुळीच वाव नाही. म्हणजे हे साधनं किंवा ही साध्य ही नैतिकतेला धरून आहेत का की नैतिकतेला धरून नाहीत, ही समाजाच्या दृष्टीनं चांगली आहेत का वाईट आहेत का, या गोष्टीचा उल्लेख रॉबिन्स आपल्या व्याख्येत करत नाहीत. कारण त्यांच्या मते या ठिकाणी ज्या ठिकाणी आर्थिक व्यवहार होतो त्या सगळ्या आर्थिक व्यवहाराचा उल्लेख अर्थशास्त्रामध्ये केला पाहिजेत. मग अर्थात ती गोष्ट चांगली आहे वाईट आहे याचा उल्लेख ते अजिबात करत नाहीत. म्हणजेच या ठिकाणी साध्य किंवा साधने यांच्या बरे वाईटपणाला मुळीच वाव नाही. आणि अर्थशास्त्रात साध्य किंवा साधने, आता बऱ्याच वेळा असं होते की काही व्यसनं असतील, दारू असेल, या सगळ्याच दृष्टीने हे काही चांगलं नाही आहे आणि शरीराच्या दृष्टीनेसुद्धा हे नीतिमत्तेला धरून नाही, पण तरीसुद्धा काही लोकांची ती अत्यंत निकडीची गरज असते. आणि म्हणून रॉबिन्स म्हणतात त्याची जर गरज असेल, त्याच्याकडे जर पैसे उपलब्ध असतील तर त्यानं त्याची गरज पूर्ण करावी. मग दारू ही चांगली आहे वाईट आहे याच्या बरे वाईटपणाला दुर्मिळतेच्या व्याख्येमध्ये मुळी स्थान रॉबिन्स यांनी दिलेलं नाही. तिसरं वैशिष्ट्य होतं, विशिष्ट प्रकारच्याच मानवी वागणुकीचा अभ्यास अर्थशास्त्रात होतो असे नसून मनुष्य जे जे व्यवहार करतो त्याची आर्थिक बाजू अर्थशास्त्रात अभ्यासली जाते. बघा, विशिष्ट प्रकारच्याच मानवी वागणुकीचा अभ्यास अर्थशास्त्रात होत नाही, तर ज्या ठिकाणी आर्थिक बाजू येते, आर्थिक गोष्टी येतात, आर्थिक व्यवहार होतात, अशा सगळ्याच बाजूचा अभ्यास अर्थशास्त्रामध्ये अभ्यासल्या जाते. बघा, विशिष्ट प्रकारच्याच मानवी वागणुकीचा अभ्यास अर्थशास्त्रात होत नसून मनुष्य जे जे व्यवहार करतो त्याची आर्थिक बाजू अर्थशास्त्रात अभ्यासली जाते. मग त्यामध्ये जे जे व्यवहार होत असतील त्या सगळ्या व्यवहारांचा अभ्यास अर्थशास्त्रामध्ये केला जातो असे रॉबिन्स म्हणतात. ज्या ठिकाणी दुर्मिळ आहे, वेळ दुर्मिळ आहे, श्रम दुर्मिळ आहे, पैसा दुर्मिळ आहे, जे दुर्मिळ आहे, ज्या गोष्टी व्यवहार होत असताना आर्थिक बाजू येते
त्या सगळ्या गोष्टींचा उल्लेख रॉबिन्स यांनी आपल्या व्याख्येमध्ये केलेला आहे. असे व्यवहार जर होत असतील तर त्याचीसुद्धा आर्थिक बाजू अर्थशास्त्रात अभ्यासली जाते असं रॉबिन्स यांनी आपल्या व्याख्येमध्ये म्हटलेलं आहे, किंवा ही तुझं त्यांच्या व्याख्येचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. बघा, ढोबळमानानं जर आपण पाहिलं तर ही व्याख्या सरळ साधी सोपी आहे, विज्ञानवादी आहे. तशीच ती भौतिक आणि अभौतिक अशा दोन्ही गोष्टींचा उल्लेख करते. तसेच साध्य किंवा साधनांच्या बरे वाईटपणाला मुळीच या ठिकाणी वाव नाही. आणि त्यानंतर आहे की मानवी वागणुकीचा अभ्यास यामध्ये केला तर मानवी वागणुकीचा मानवाला जे काही आर्थिक प्रश्न भेडसावतात त्या आर्थिक प्रश्नांचा अभ्यास या मग आर्थिक प्रश्न भेडसावल्यानंतर व्यक्ती त्यातून मार्ग कसा काढतो किंवा त्या अडचणीवर कशी मात करतो, कसे प्रयत्न करतो, त्या प्रयत्नांचाच अभ्यास या अर्थशास्त्रामध्ये केला जातो असं रॉबिन्सन यांच्या व्याख्येच्या वैशिष्ट्यावरून आपल्याला लक्षात येते. त्यानंतर रॉबिन्सच्या व्याख्येवरील टीका किंवा आक्षेप. बघा, अनेक आपण कल्याणाच्या आधारित व्याख्या शिकली, त्या अगोदर आपण संपत्तीच्या दृष्टीने आधारित व्याख्या शिकली, आणि आता आपण दुर्मिळतेच्या दृष्टीने आधारित व्याख्या शिकत आहोत. प्रत्येक व्याख्येवरच टीका झालेली आहे, कारण टीका जोर होणार नाही किंवा त्याचं परीक्षण जोर होणार नाही, अर्थात त्यामधून नवीन काहीतरी निर्माण होऊ शकणार नाही. कारण त्याचं मूल्यमापन केल्यामुळे किंवा त्याच्यावर आक्षेप घेतल्यामुळे किंवा त्याच्या चांगल्या किंवा वाईट गोष्टी अभ्यासल्यामुळेच खऱ्या अर्थानं नंतरच्या काळामध्ये ती व्याख्या परिपूर्ण होणार असते किंवा त्या व्याख्येला नवीन रूप घेता येत असते. आणि म्हणून कोणत्याही गोष्टीवर टीका होणे किंवा आक्षेप घेणे हे काही वाईट आहे असं वगैरे नाही. कारण या शास्त्रज्ञांनी आता आपण पाहिलं की रॉबिन्स यांनी आपली व्याख्या ही साधारण 1932मध्ये मांडलेली आहे. तर 1932चा काळ किंवा त्यानंतरचा साधारण आता आपण पाहिलं तर 88 वर्षापर्यंत त्याच्यावर कालावधी झाला. त्याच्यामुळं निश्चितच इतकी जुनी व्याख्या जर असेल त्यामध्ये टीका होणे साहजिक आहे. आणि म्हणून नंतरच्या काळामध्ये म्हणजे 1932च्या नंतर जे अर्थशास्त्रज्ञ आले, ज्यामध्ये बार्बरा नावाचे अर्थशास्त्रज्ञ आहेत, बुटन आहेत, फ्रेजर आहेत, रॉबर्टसन आहेत, इत्यादी अर्थशास्त्रज्ञांच्या मते म्हणजे या सगळ्यांनी रॉबिन्स यांच्या व्याख्येवर आक्षेप घेतला आहे, टीका केलेली आहे. ते असं म्हणतात की त्यांच्या मते दुर्मिळतेच्या दृष्टिकोनातून केलेल्या या व्याख्येमध्ये अर्थशास्त्राची व्याप्ती बरीच कमी होते. किंवा दुर्मिळतेचा दृष्टिकोन जो काही रॉबिन्स यांनी आपल्या डोळ्यासमोर ठेवून जे अर्थशास्त्राची व्याख्या मांडलेली आहे, हा दुर्मिळतेचा दृष्टिकोन समोर ठेवल्यामुळेच या अर्थशास्त्राची व्याप्ती कशी झालेली आहे, कमी झालेली आहे अशी टीका केली जाते. अर्थात दुर्मिळतेचा दृष्टिकोन यांनी गृहीत धरल्यामुळे त्यांच्या मते अनेक गोष्टी या ठिकाणी सुटलेल्या आहेत, अनेक गोष्टी राहून गेलेल्या आहेत. आणि म्हणून बार्बरा असेल, बुटन असेल, फ्रेजर असेल किंवा रॉबर्टसन असतील, या सगळ्यांनी मिळून त्यावर टीका केलेली की रॉबिन्स यांनी जी व्याख्या मांडलेली आहे, यामध्ये दुर्मिळतेचा दृष्टिकोन मांडल्यामुळे अर्थशास्त्राची व्याप्ती ही कमी झालेली आहे. आणि म्हणून या व्याप्तीत जर वाढ करायची असेल तर दुर्मिळतेचा दृष्टिकोन त्यांना सोडावा लागेल असं या ठिकाणी आपल्याला ही शास्त्रज्ञ म्हणताना दिसून येतात. म्हणजेच यांनी या व्याख्येवर अशा प्रकारची टीका केलेली आहे. त्यानंतरची टीका होती, या व्याख्येत नैतिक दृष्टिकोन आढळत नाही. अर्थशास्त्राच्या नैतिक मूल्याशी संबंध नसावा हे टीकाकारांना मान्य नाही. बघा, याआधीच आपण शिकलो होतो की नैतिक अनैतिक या गोष्टीचा विचार अर्थशास्त्र करत नाही असं रॉबिन्स म्हणत होते. रॉबिन्सच्या मध्ये ज्या ठिकाणी आर्थिक व्यवहार होतो, ज्या ठिकाणी पैशाची देवाणघेवाण होते, आर्थिक व्यवहार होतो, त्या ठिकाणी मग ती गोष्ट चांगली आहे का वाईट आहे का याचा उल्लेख रॉबिन्स करत नाहीत. म्हणून टीकाकार काय म्हणतात की या व्याख्येत नैतिक दृष्टिकोन आढळत नाही आणि अर्थशास्त्राच्या नैतिक मूल्याशी संबंध नसावा हे टीकाकारांना मान्य आहे. टीकाकार म्हणतात की अर्थशास्त्र हे नैतिक मूल्याशी संबंधित असावं, नैतिक मूल्याला धरून असावं. पण रॉबिन्स यांच्या व्याख्येमध्ये ही व्याख्या नैतिकतेला धरून नसल्यामुळे यावर टीका करण्यात येते. पण आधुनिक अर्थशास्त्रामध्ये जरी आपण आज पाहिलं तरी अनेक प्रकारच्या गोष्टी ज्या की मानवाला घातक आहेत, पण त्यातूनसुद्धा मोठ्या प्रमाणात रेव्हेन्यू किंवा टॅक्स हा कोणत्याही सरकारला, मग भारत असेल, विदेशातलं कोणताही देश असेल, या प्रत्येकाला त्यापासून खूप मोठा रेव्हेन्यू किंवा टॅक्स मिळत असतो, उत्पन्न मिळत असते. आणि म्हणून अशा वस्तूवरती निर्बंध लावत नाही, उलट त्यावरचा टॅक्स वाढवतात. मग ते सुद्धा त्या वस्तू पूर्णतः बंद करत नाहीत, पण त्याच्यावर टॅक्स लावून मोठ्या प्रमाणात उत्पन्न कमवतात. म्हणजे आजच्या आधुनिक काळामध्ये सुद्धा रॉबिन्स याची व्याख्येची
झलक किंवा रॉबिन्स यांच्या व्याख्येचा प्रतिबिंब आपल्याला दिसले वाचून राहणार नाही. पण तरीसुद्धा टीकाकारांनी जी टीका केली ती योग्यच आहे. त्यांच्या मते या व्याख्येत नैतिक दृष्टिकोन आढळत नाही. अर्थशास्त्राच्या नैतिक मूल्याशी संबंध नसावा हे टीकाकारांना मान्य नाही असं टीका केली जाते. त्यानंतरची टीका होती, रॉबिन्सच्या व्याख्येनुसार अर्थशास्त्र हे शुद्ध विज्ञानवादी शास्त्र ठरते. रॉबिन्सच्या व्याख्येनुसार अर्थशास्त्र हे शुद्ध विज्ञानवादी शास्त्र ठरते. परंतु अर्थशास्त्रज्ञ तसेच हे अर्थशास्त्र हे ज्ञानदायी तसेच ते फलदायी शास्त्र आहे असे मार्शलपंथी यांचे म्हणणे आहे. म्हणजे मार्शलपंथी मार्शलचे जे फॉलोअर होते, अनुयायी होते, त्यांना मार्शलपंथी असं म्हटलं जाते. त्यांनी काय टीका केली की अर्थशास्त्र हे विज्ञानवादी शास्त्र ठरते, परंतु अर्थशास्त्र हे ज्ञानदायी तसेच ते फलदायी शास्त्र आहे असे मार्शलपंथी यांचे म्हणणे होते. की त्यांच्यामध्ये अर्थशास्त्रामधून खूप सगळं ज्ञानसुद्धा मिळते आणि फळ म्हणजे आपल्याला उत्पन्नाचे स्रोत मिळतात, उत्पन्नाची साधनंसुद्धा यामधून मिळू शकतात असं मार्शलपंथी टीका करतात. म्हणजे त्यांनी अशी टीका केली की नुसतंच काही अर्थशास्त्र हे विज्ञानवादी नाही आहे, तर हे आपल्याला याच्यामधून ज्ञान मिळते की एखाद्या गोष्टीचा एखादा आर्थिक प्रश्न भेडसावल्यानंतर येणाऱ्या काळात आपली वागणूक कशी असावी किंवा आपण कशा पद्धतीचे आपले व्यवहार ठेवावेत, म्हणजे यामधून खूप सगळं ज्ञान व्यक्तीला मिळत असते. तसेच ते फलदायी आहे. म्हणजे तेच जर सगळे आपण नियम फॉलो केले, पाळले, तर निश्चितच आपल्या येणाऱ्या काळात आपल्या उत्पन्नामध्ये वाढ होणार आहे. म्हणजे हे अर्थशास्त्र एक प्रकारचं ज्ञानदायी आहे तसेच ते आपल्याला फलदायीसुद्धा आहे असे मार्शलपंथी यांचे म्हणणं होतं. आणि ते खरंही आहे, कारण अर्थशास्त्र नुसतं विज्ञानवादीच नाही आहे, तर त्यामधून आपल्याला खूप सगळं ज्ञान मिळते. तसेच आपल्याला त्यामधून उत्पन्नाचे स्रोतसुद्धा निर्माण करता येऊ शकतात किंवा आपण त्याला दुसऱ्या भाषेत म्हणू शकतो की ते फलदायी शास्त्रसुद्धा आहे. आणि अशा प्रकारची टीका किंवा आक्षेप हा मार्शलपंथी यांनी रॉबिन्स यांच्या दुर्मिळतेच्या दृष्टिकोन आधारित व्याख्येवर घेतलेला आहे. त्यानंतरची टीका होती, आर्थिक प्रश्न हे फक्त दुर्मिळतेतूनच निर्माण होतात असे नसून बऱ्याच वेळी ते विपुलतेतूनही निर्माण होतात अशी टीका केली जाते. बघा, रॉबिन्स काय म्हटलं होतं की आर्थिक प्रश्न कधी निर्माण होतात की जेव्हा गरजा अनंत आहेत आणि ती गरजा भागवणारी साधने ही दुर्मिळ आहेत. म्हणजे गरजा भागवणारी साधने ही कमी आहेत आणि गरजा ह्या जास्त आहेत. अशा वेळी या दुर्मिळतेतूनच आर्थिक प्रश्न निर्माण होतो असं रॉबिन्स म्हणत होते. पण टीकाकार काय म्हणतात, असं नसून बऱ्याच वेळी ते विपुलतेतूनही निर्माण होतात अशी टीका केली जाते. विपुलता म्हणजे मंदीचा काळ असेल. मंदीच्या काळामध्ये काय होते की खूप सगळ्या वस्तू पडून आहेत पण कोणीही वस्तू विकत घ्यायला तयार होत नाही, तो मंदीचा काळ असतो. म्हणून या ठिकाणी नुसतं दुर्मिळतेतूनच वस्तू कमी आहेत म्हणून आर्थिक प्रश्न निर्माण नाही झाला, तर बऱ्याच वेळा तो विपुलतेतूनही निर्माण होतो. खूप सगळ्या वस्तू आहेत, यातूनसुद्धा बऱ्याच वेळा विपुलतेतूनसुद्धा अशा आर्थिक प्रश्नही निर्माण होत असतात अशी टीका केली जाते. वरील प्रकारे या रॉबिन्स यांच्या व्याख्येवर टीका आक्षेप जरी होत असल्या किंवा त्याचं मूल्यमापन जरी या बार्बरा असेल, बुटन असतील, फ्रेजर असतील, रॉबर्टसन असतील किंवा मार्शलपंथीय असतील, या सगळ्यांनी जरी रॉबिन्स यांच्या व्याख्येवर टीका केली असली तरीसुद्धा 1932मध्ये रॉबिन्सन यांनी जो काही सिद्धांत मांडला, जे अर्थशास्त्राची दुर्मिळतेच्या दृष्टीने आधारित व्याख्या मांडली, निश्चितच तिचं महत्त्व कमी होणार नाही. कारण तो काळ पाहता, ती परिस्थिती पाहता, जगावरचे त्या काळातील असलेले संकट पाहता रॉबिन्स यांनी एक नवीन क्रांती, एक नवीन प्रकारची उमेद लोकांच्या मनामध्ये निर्माण केली आणि निश्चितच ती त्या निर्माण करण्यामध्ये या व्याख्येचा खूप मोठा हातभार आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि त्यामुळं त्या काळात जी व्याख्या मांडली, भलाही नंतरच्या काळात त्यावर टीका होणे साहजिक आहे, कारण एखाद्या गोष्टीतून टीका केल्याशिवाय त्यातून नवीन काही निर्माण होणार नाही. आणि म्हणून नंतरच्या काळात जरी त्यावर टीका होत असली तरीसुद्धा रॉबिन्स यांनी तो काळ पाहता ती जी व्याख्या मांडलेली आहे ती निश्चितच सगळ्यांना लागू होणारी होती. कारण आर्थिक प्रश्न आपण आज पाहतो, कमी अधिक प्रमाण असेल पण आजसुद्धा ही व्याख्या व्यक्तीला लागू होते. कारण आजही आपण पाहतो की आपल्या गरजा ह्या अनंत आहेत, अमर्यादित आहेत किंवा खूप सगळ्यात जास्त आहेत, पण ती भागवणारी जी काही साधनं आहेत ती दुर्मिळ आहेत किंवा ती मर्यादित आहेत. आणि म्हणूनच या अमर्यादित गरजा आणि मर्यादित परंतु पर्यायोपयोगाची साधनं यांचा मेळ घालण्याच्या दृष्टीने मानव जे प्रयत्न करतो त्या प्रयत्नांचाच अभ्यास करणारे शास्त्र हे अर्थशास्त्र आहे असा एक व्याख्या रॉबिन्सन यांनी मांडलेली आहे. निश्चितच ही व्याख्या खूप महत्त्वाची आणि
सगळ्या ठिकाणी लागू पडणारी अशी व्याख्या होती आणि त्यामुळे तिचं महत्त्व हे आजही अबाधित आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि म्हणूनच रॉबिन्स यांनी त्यांच्या लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिकमध्ये विभाग प्रमुख किंवा प्रोफेसर असताना अनेक प्रकारचे जे काही योगदान त्यांनी ग्रंथाच्या माध्यमातून, लेखाच्या माध्यमातून जे काही योगदान दिलेलं आहे, निश्चितच ते जगाला खूप फलदायी ठरलेलं आहे, लाभदायी ठरलेलं आहे, ज्ञानदायी ठरलेलं आहे असंच आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल. आणि म्हणूनच रॉबिन्स यांची जी काही व्याख्या किंवा रॉबिन्स यांचं जे काही संकल्पना आहे अत्यंत महत्त्वाची आणि एक नवी उभारी देणारी अशीच ती आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल.